नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माझी दापोली चॅनलवर। तर आता आपण चाललो आहे कोकणामधील दापोली। तर आज आम्ही कॅम्पिंग करणार आहोत पूर्ण आज रात्री। आता आम्ही टेंट लावतोय, सगळी तयारी घेऊन आता टेंट तयार करतोय। तर मित्रांनो, फायनली टेंट तयार झालेला आहे। छोटासा असं टेंट आहे, पण त्याच्यामध्ये 6 माणसं कम्फर्टेबल झोपतील एवढं टेंट आहे। असं उंच भागी असल्यामुळे टेंटचे जे खिळे आहेत ते हवेने वरती येतात, म्हणून तर आम्ही खिळे मारून त्याच्यावरती दगड ठेवतोय, म्हणजे ते टेंट वाऱ्याने असं उडणार नाही। त्याच्यानंतर आम्ही एक बसण्यासाठी एक फोल्डिंग टेबल आणलेला आहे। तर आता फोल्डिंग टेबल आम्ही व्यवस्थित लावून घेतोय आणि एक एक्स्ट्रा बसण्यासाठी स्टूल आहे फोल्डिंगवाला। आणि इकडे आमचं टेंट तयार झालेलं आहे। टेंटमध्ये बघून घ्या स्पेस किती आहे वगैरे। एवढी अशी जागा आहे आमच्या बॅग आणि आम्ही टोटल 5 जण आहोत, पण 6 जण झोपू शकतात कम्फर्टेबल। व्ह्यू बघून घ्या। कोकणात आलं की व्ह्यू असंच असतं, एकदम शांत वातावरण आणि असं समुद्राच्या बाजूला खूप भारी वाटतं। आणि आम्ही अशी उंच टेकडीच्या भागात कॅम्पिंग करतोय। तर टेबल बघून घ्या, टेबलचा सेटअप आम्ही करतोय फोल्डिंग टेबल। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आउट अशी छत्री दिलेली आहे। टेबलच्या मधोमध बरोबर लावली जाणार। छत्री बघा केवढी मोठी आहे, त्याने काय होणार, पूर्ण अशी सावली राहणार टेबलाच्या आजूबाजूला। दुपारचं वातावरण असल्यामुळे ऊन थोडं आहे, पण आता थोड्या वेळातच संध्याकाळ झाली की ऊन खाली होईल आणि मस्त अशी सावली राहील। तोपर्यंत आपल्याला सेटअप मांडून घ्यायचं आहे, पुन्हा संध्याकाळ होणार, मग जेवण वगैरे करायचं आहे, तर नंतर पुन्हा करायला त्रास होणार। त्याच्यामुळे उजेड असतानाच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। कम्फर्टेबल आहे टेबल आणि व्ह्यूज पण मस्त आहे एकदम। तर मित्रांनो, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, व्ह्यू बघून घ्या। इकडे आमचं टेबल पण तयार झालंय आणि मागचा व्ह्यू बघा। व्ह्यू सांगा तुम्हाला कमेंटमध्ये कसा वाटला। फायनली सगळा सेटअप तर आता रेडी आहे। या प्रकारे असं टेबल पण रेडी आहे
आणि इकडे टेंट तयार आहे. आणि हा मागचा व्ह्यू सांगा मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये. हे टेंटमध्ये आतमध्ये बघून घ्या मित्रांनो, असं आहे सगळं. तुमच्या बॅग वगैरे सगळ्या कम्फर्टेबल राहिलेल्या आहेत. आणि आम्ही पण आता खूप थकलेलो आहोत. तर आता थोडा वेळ आराम करून घेतो, कारण संध्याकाळची पण तयारी वगैरे करायची आहे आम्हाला. तर म्हटलं थोडा आपण आराम करूया. त्याच्यानंतर लागलो जेवणाला दुपारच्या. छोटासा गॅस असा आणलेला. त्याच्यानंतर राईस करायला घेतला. हे सगळं असं भांड्यांचं एक पूर्ण सेटअप येतं. त्याच्यामध्ये 2 ते 3 टोपं आणि पॅन वगैरे येतात. आणि मग इकडे आम्ही लागलो तयारीला. मस्तपैकी सेटअप मांडून व्ह्यू बघत एन्जॉय करत होतो. वातावरण बघा मित्रांनो, अथांग असा समुद्र आणि अशा ठिकाणी कॅम्पिंग, वेगळीच मजा असते. आणि मग झाली संध्याकाळी पण आम्ही टेबलाचा समोर सेटअप लावून घेतला. निसर्गाचा आनंद घेत संध्याकाळी वाढली थंडी. तर म्हटलं थोडी आग पेटूया. मग थोडी शेकोटी केली. मित्रांनो बघा, पूर्ण समुद्राच्या बाजूला हरण्या बंदर म्हणून आहे आणि ही वस्ती आहे हरण्याची. मग इकडे मी जेवणाच्या तयारीला लागलो. तर मित्रांनो तुम्ही बोला असेल हा काय करायचं असेल, तर हलका फुलका आपला दाल खिचडी बनवत होतो. त्याच्यानंतर दाल खिचडी तयार झाली. म्हटलं खाऊन घेऊया वेळेत. त्याच्यानंतर एन्जॉय करत मस्तपैकी दाल खिचडी आम्ही खाऊन घेतली. आणि मग त्याच्यानंतर झोपलो. आणि सकाळी उठलो तर डायरेक्ट म्हटलं फ्रेश वगैरे होऊन कॉफी बनवूया. कॉफी वगैरे बनवली मस्तपैकी. शांत वातावरणात आम्ही सगळे कॉफी पित होतो. कॉफी पिऊन झाली आणि आम्ही निघालो घराच्या दिशेला. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.